दुसऱ्या बाजूस त्यांनी 10% आरक्षण दिलं हे बरोबर आहे, पण कोणाला दिले याचा अजून स्पष्टता नाही. त्याच्यामुळे नेमकं कोण, मराठा हा कोण, तेव्हा तो आल्याशिवाय मला असं वाटतं की या बिलाचं फार चांगल्या रीतीने स्वागत होईल असं मला वाटत नाही. मात्र जे विरोधक आहेत ते म्हणतात की वेळ मारून नेण्याचं जो काम आहे ते केले जात आहे. तुम्ही सुद्धा टीका करताय. नेमकं सरकारला यामध्ये काय साध्य करायचं होतं? ते नेमकं माझं म्हणणं असं आहे की टिकाऊ दिलं पाहिजे होतं. मुख्यमंत्री स्वतःहून म्हणतात की आम्ही असं टिकाव केलं असे त्या ठिकाणी आहे, परंतु मसरा म्हणून त्या शिंदे कमिटीचे असणारे एक सदस्य जे आहेत त्यांनीच मध्यंतरी असताना फार घाई केल्या जाते, आमच्यावरती दबाव आणला जातो आहे अशा रीतीने वक्तव्य त्यांनी केल्यानंतर, आणि ते जज राहिलेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे, तेव्हा त्यांचं ओपिनियन जे आहे ते सुप्रीम कोर्टात महत्त्वाचं होईल असं मी त्या ठिकाणी मानतो.